मित्रांनो, आज आपण आलोय मोठ्या लक्षाकडे. ज्या बैलगाडी क्षेत्रात बराच काळ गाजवला अखंड महाराष्ट्र, त्यानं आपल्या मालकाची आपल्या गावचं नाव केलं. आज हे आपल्याला बॅग दिसते, सरपंच पशुखाद्य, नाद फक्त खिल्लार गोसंवर्धन. हे शेड जे आहेत, नवीन प्रोडक्ट चालू केले त्यांनी आणि आज लक्षाकडं पहिली बॅग आलेली आहे. यायला पण पाहिजे, कारण लक्षानं बैलगाडी क्षेत्रात जे केले, आज जवान पिढी असेल किंवा जुनी जाणती लोक असतील, बैलगाडा क्षेत्राचं नाव आणि खिलार जोपासायला लागली का. तर लक्षासारखी मोठी मोठी बैल झाली निर्माण, त्यामुळं शेतकरी जगायला लागला, शेतकऱ्याचे पोट पाणी भरायला लागले, बरेच बिझनेस चालायला लागले. त्यांच्याकडे येऊया आपण. आज लक्षापासून सुरुवात का. आता ही लक्षापासून पहिल्या बॅगची सुरुवात. ही कसं डोक्यात आली की लक्षाला पहिली बॅग द्यावा. प्रोडक्ट काढताना म्हणे लक्षाला पहिली बॅग द्यावा. मित्रांनो, दादाराव ही बॅग त्यांनी आणली, त्यांचं प्रोडक्ट नवीन येतं. असं कमी बघायला भेटतं की एखाद्या शर्यतीच्या बैलापासून, म्हणजे लक्षाला बैल म्हणणं चुकीचं आहे, देवच आहे तो बैलगाड्या क्षेत्रातला, पण त्याने ती करून ठेवले त्याच्या कर्तृत्वाने, त्याच्या पळाच्या जीवा, की अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. ते त्याला आज त्याचा सन्मान झाला, बऱ्याच ढाली, बरेच गदा, बऱ्याच वस्तू त्याने जिंकल्या, पैसे तर काय बरेच जिंकलेत. पण अशी लोक येतात, सन्मान करतात. काय वाटतं त्याबद्दल? कारण काय होतं माहित आहे का, अशा गोष्टी माणसासोबतही होत नाहीत आत्ताच्या घडीला. सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं मनापासून धन्यवाद, कारण त्यांनी सुरुवातच मोठ्या लक्षाला बॅग देऊन केली, त्याबद्दल त्यांचं पुढील वाटचालीस शुभेच्छा. त्यांचं इतकं प्रेम बघून मनाला चांगलं वाटलं की त्यांनी पहिलीच बॅग आपल्या मोठ्या लक्षाला देव समजून दिली. म्हणजे त्यांचं प्रेम बघून बरं वाटलं. असेच त्यांचे पण नाव होईल, लक्षाचा आशीर्वाद भेटेल देशनी, हीच अपेक्षा ठेवतो. मित्रांनो, लक्षाचा आपण आशीर्वाद घेऊया, कारण तेवढे लांबून आलेत आणि सुरुवात चांगली करतात. त्यांना सुरुवात चांगली झाली म्हणल्यावर एंड पण चांगला होईल, कारण लक्षाकडे आलेत. चला की लक्षाला हार वगैरे घालूया. पहिल्यांदा मित्रांनो, जे लक्षाचे मालक आहेत दादाराव, ज्या मालकांनी लक्षासारखा बैल घडवला, अहोरात्र कष्ट केलं, सर्वसामान्य कुटुंबातले, गरिबीतून असा बैल घातलेला हा पहिला बैल आहे. आता ज्या लोकांच्याकडे पैसे असतात किंवा काय, बरीच मोठी बैल रकमेने घेतात, पळवतात, पण शून्यातनं विश्व निर्माण केलं आणि बैलगाडी क्षेत्रात एक हिरा घडवला, ज्या बैलाने इतिहास घडवला. त्यांचा पहिल्यांदा सत्कार करतात. करा. मित्रांनो बघा, ज्यावेळेस असे सत्कार होते ती, त्यावेळेस कोणतं तरी कार्य करायला लागतं, आणि ते कार्य केले लक्षानं, एका मुक्या प्राण्यानं. कारण लोकांच्या पिढ्या जातात, गुलाल भेटत नाहीत किंवा मोठी मोठी मैदानं, हिंद केसरीचा मान भेटत नाही, पण ह्या लक्षानं आज जे केले हे तुम्ही बघताय, आणि त्याचं दर्शन पहिल्यांदा घेऊया. चला की. मित्रांनो बघा, असंख्य लोक लक्षाला भेटा येतात. पाठीमागे पण कॅमेरा दाखवा सगळीकडे. ही सगळी जी लोक आले ती सगळीकडे दाखवा, कारण फक्त लक्षासाठी आलेत. त्याने जी बैलगाड्या क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय, त्यासाठी ती रोज येतात, लक्षाला हार घालतात, त्याचं दर्शन घेतात, त्याचा सन्मान करतात. आपण दादाराव सारखे बैलगाडा मालक तयार होतील अशीच शुभेच्छा करूया, कारण लक्षाचा आशीर्वाद घेतला की सगळ्या गोष्टी होतात. बऱ्याच लोकांचा अनुभव आहे, आणि बरीच लोक म्हणलेत की लक्षाचा ज्या वेळेस आशीर्वाद घेतलेला आहे त्यावेळेस चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. ते मला पण बराच अनुभव आलेला आहे, कारण मी सुरुवातीपासूनच त्याचा मोठा फॅन आहे
आणि सुरुवात ही त्याच्यापासून केलेली आहे. ज्या ज्या वेळेस त्याच्याकडे आलो त्यावेळेस कोणतं तरी चांगलं कार्य घडलेलं आहे. मित्रांनो बघा, बैलगाडा मालक असावा कसा तर यांच्यासारखा, कारण कुठलीही व्यक्ती इथं आली लक्षाचं दर्शन घ्यायला कधी अशी माघारी गेली नाही. त्याचं चहा पाणी असेल किंवा आदरभाव असेल, या गोष्टी केल्या पाहिजेत, कारण आता कलियुगाच्या काळात या गोष्टी आपल्याला बघायला भेटत नाहीत. कारण आपण त्यांना परिचय विचारूया, कारण सुरुवात त्यांनी चांगली केलेली आहे, चांगल्या कार्यापासून गेलेले आहे. तुमचा परिचय सांगा. मी खटाव तालुक्यात एक डांबेवाडी गावचा सरपंच आहे. हम्म. किशोर, माझं नाव किशोर चंद्रकांत बागल. हम्म. माझा व्यवसाय शेती आहे. हम्म. आणि मी बैल प्रेमी आहे. गोसंवर्धन आहे आपलं. आता हे डोक्यात कुठून आलं की पशुसाठी एखादं खाद्य तयार केलं पाहिजे, प्रोडक्ट निर्माण केलं पाहिजे? हे मी आमच्या गेला एक खोंड झाला होता. हम्म. ते खोंड आमच्या गेला झाल्यापासून ती मला नाद लागला बैलांचा, गायांचा. मग डोक्यात आलं कुठलं प्रोडक्ट चांगलं घातलं त्याला रिझल्ट येतो. ते एक वर्षभर ह्याचं त्याचं प्रोडक्ट घालत होतं. मला त्यात काय रिझल्ट दिसला नाही. आणि ते पुन्हा स्वतः डोकं लावून प्रोडक्ट काढलं. काय घातल्यानंतर रिझल्ट येतो, काय कडधान्य घातले पाहिजे त्यात, काय घातलं पाहिजे. आता काय काय त्यात कडधान्य आहेत किंवा काय 7-8 प्रकारचे कडधान्य येतात. नॅचरल आहे सगळे. कारण काय होतं माहिती आहे का, आता ज्यावेळेस मार्केटमध्ये बरेच प्रोडक्ट येते ती केमिकल वगैरे भरपूर, सगळे नॅचरल आहे, सेंद्रिय सगळं, अजिबात काय देत काय नाही. नुसतं बराड आहे सगळं कडधान्य. आता तुम्ही त्याच्यावर लिहिले नाद फक्त खिलार गो संवर्धन. मला नाद आहे खिलार बैलाचा, गायींचा. कशा कशा म्हणजे गायला, वासराला किंवा म्हैसीला किंवा शर्यतीच्या बैलाला सगळ्या ह्याला चालतं ते. कारण काय होते माहिती आहे का, आता ज्यावेळेस एखादं कुठलंही पशुखाद्य होत असतं, आता शर्यतीच्या बैलाचं वेगळं बरीच प्रोडक्ट आहेत, किंवा गायांना वेगळं दुधासाठी किंवा काय. आता ह्यातलं सुरुवात आपण शर्यतीच्या बैलापासून करूया. शर्यतीच्या बैलाला ही खाद्य जर चालू केलं तर काय त्यात का बेनिफिट्स काय काय येते? त्याच्यापासून तब्येत होते, चमक येते शरीराला, पचनक्रिया वाढते, पाणी पितं, चारा खातं त्या खाद्याला. बराडा असल्यामुळे त्याला पाहिजे ते घटक भेटते त्या शरीराला. आता कसं चारावं हे खाद्य? हे भुसा आहे, थोडं पाणी टाकायचं, वलसर करायचं. आणि एक 5 मिनिटं वलसर करून चारलं की ते खातं, काय अडचण. आणि जर एखादं खात नसेल, गोळ आहे, गोळाचं पॅकिंग आहे, थोडा गोळ टाकून पाण्यात बराडा टाकून घातलं तरी चालतं. आता ही बॅग किती किलोची? 50 किलोची बॅग आहे. आणि त्याची किंमत 2250 रुपये. आता काय होतं माहिती आहे का, घरपोच असेल किंवा एखाद्याची इच्छा असते बाबा हे सरपंच पशुखाद्य चांगलं आहे, रिझल्ट चांगला आहे. कारण सुरुवात आता तुम्ही तर तुमच्या घरच्या जनावरांना
वापरताय, चांगली सुरुवात झाली. पण ज्यावेळेस एखादा वापरत असतो की त्याला पाहिजे तर कुठून तो घेऊ शकतो की बाबा ह्या ठिकाणी आणि घेऊन जावा? आपण त्या तालुक्यात ते शाखा देणार आहे, हा. एजन्सी देणार आहे, प्रोडक्ट उपलब्ध आहे तिकडे नाही. हम्म. त्या भागात आपण ते एजन्सी देणार आहे. बैलप्रेमी आहे त्यास देणार आहे. प्रथम प्राधान्य बैलप्रेमीला राहील ते विक्रीसाठी. आता क्वांटिटी किती? बैल मोठा असला तर त्याला किती क्वांटिटी चारावी? मोठा बैल असला तर 1 किलो पासून सुरुवात करायची. बारक वासला अर्धा किलो पासून एक टाइम, 2 टायमाला बारक्या वासराला अर्धा, मोठा असलं 1 किलो चारायचं. जास्त खायला 1 किलो पत्र चारू शकतात. 2 टाइम चारायचं का एकच टाइम? 2 टाइम. आता काय होतं, एक राहतो मुद्दा भिजवून चारायचा का सुक्क गोळा? भिजवून गोळा बिळा कारण फडफड करते खाते. आणि बारकं वासरू जर असलं तर खिरेगत केलं, पाणी टाकून जर खिरेगत केलं तर ते पेत. कसं आता काय होतंय, गुळ वगैरे पण टाकतात बरेच लोक. गुळ बारकी वासरू असलं तर टाकायचा, म्हणजे त्याला आवड लागते खायची. नसले तर डायरेक्ट खात काय अडचण. आता हे झालं शर्यतीच्या बैलाचं. एखादी गाय असेल, बाबा गायवाला आहे, पशुपालन करणारा, त्याला जर ही खाद्य चारायचं असेल त्याला काय काय बेनिफिट्स आहेत? ते दुधा क्षमता बी वाढू शकते. दुसऱ्या प्रोडक्ट पेक्षा आहे ना, नॅचरल आहे ना, हे असल्यामुळे शरीराला त्याला पाहिजे घटक भेटते तुम्हाला. त्यामुळे दुसऱ्यापेक्षा 1-1.5 लिटर वाढू शकते दूध वगैरे, तब्येत चांगली राहू शकते. आणि म्हशीच्या बाबतीत ही ते त्यात अजिबात केमिकल वगैरे काय नाही, सगळं बरड आहे, नॅचरल आहे सगळं. मित्रांनो, आजपासून त्यांनी चालू केलेलं आहे आणि आपल्या सोबत मध्ये दिसतोय देवांचा देव लक्ष्या. कारण बैलगाडी क्षेत्रातला देव त्याला मानलं पाहिजे, मानतात सगळे. राहुल भाई पण आले, दर्शन घेतलं. आता एक मुद्दा विचारतो मी, दादारावांच्याकडे येतो. दादाराव, राहुल भाई आले आणि लक्षात काय काय बदल जाणवला? कारण मला तर भरपूर बदल जाणवले. भरपूर लोक येऊन गेले, नाशिक वगैरे लांब लोक येऊन गेले. पण त्या बैलाच आणि दादांचं काय नातं आहे ती देवालाच माहिती. ज्या दिवशी दादा रात्री येऊन गेलं त्या दुसऱ्या दिवशी बैल आपोआप मनानं उठला. 15 दिवस बैल उठला नव्हता. दादा येऊन गेल्यानंतर सकाळी 4:30ला बैल उठला आणि स्पीडनं चालायला लागला. त्यापासून बैल मनानंच उठायला लागला. उठवायची आता गरज नाही. वैरण वगैरे, चेहरा वगैरे सगळा फ्रेश झाला, सूज कमी झाला. एखादा माणूस घरचा सदस्य असल्यावर बाहेर असतो आणि तो दुसरा काढतो, असाच काहीतरी विषय असेल दादांचा मोठ्या लक्षात. दादा येऊन गेलोच ना, पूर्ण 90% बैल क्लिअर झाला. कारण दादा येऊन गेले आणि दुसऱ्या दिवशी बैल मनानच उठून उकरायला लागला. आणि दुसऱ्या दिवशी आश्चर्याची गोष्ट झाली की बैलानं कधी उकराय बघितलं नव्हतं या 2 महिन्यात. सकाळचा बैल आपल्या मनानं उठला आणि तिथं उखंडावून यायला उकरायला लागला. काय सांगसान त्यांच्याबद्दल 2 शब्द? आज ते एवढ्या लांबून तुमच्यासाठी, लक्षासाठी इथपर्यंत आले. त्यांना शुभेच्छा, कारण बैलावर त्यांचं मनापासून प्रेम आहे आणि त्यांच्या प्रोडक्टला सुरुवात लक्षाच्या आशीर्वादापासून झाल्या. त्यामुळे त्यांनाही आशीर्वाद लक्षाचा मिळेल 100%. आणि त्यांचं नाव होईल. ऋषींच्याकडे येतो. मित्रांनो, त्यांचे सहकार्याचे ऋषी, आता तुम्ही लक्षापासूनच का, मागाशी पण मी प्रश्न विचारला, पण लक्षापासूनच सुरुवात का? आता एक विचार करा तुम्ही की बाबा आपण कुठल्याही गोष्टी सुरुवात करताना देवापासून करतो, बरोबर. मग आता लक्ष म्हणजे आपला बैलगाडी क्षेत्रातला देव आहे, मग म्हणून आपण त्याच्यापासून सुरुवात करतो. मित्रांनो बघा, लाखातला एक शब्द बोलले. ज्यावेळेस आपण कुठल्या तरी चांगल्या कार्याची सुरुवात करत असतो त्यावेळेस मंदिरात जात असतो, देवाचं दर्शन घेत असतो. आज जवान आहेत पण त्यांचा विचार बघा जुन्या पिढीगत येते. देवाचं दर्शन तर घेतलं पण सुरुवात केली लक्षापासून. कसं आता ह्यात जवान आहे तुम्ही, त्या खाद्याची वैशिष्ट्य सांगा आणि कसं कसं हितनं व्यवसाय करणार, कसं कसं सुरुवात झाली. आता आपल्या डोक्यात आलं नॅचरल काय तर आलं पाहिजे, म्हणून आपण आता ते पहिल्यापासून बैलाला मागच्या बाईटमध्ये सांगितलं जातं की बाबा पहिल्यापासून आपण ते बैलांचा वगैरे नाद आहे आपल्याला, त्यामुळे आपण ते कुठलं काय चारायचं ते आधी लक्षात घेतलं आणि परत मग हे प्रोडक्ट आपण बाहेर काढलं. त्यामुळं परत
आता हे खाद्य आहे का नाही ते आपण इथून सुरुवात करतोय. पण कसं हे आता त्यांनी तर सांगितले की खिलार गोसंवर्धनाचा नाद आहे, घरी वासर आहेत किंवा काय. तुम्ही जेव्हा नाही काय होतं माहितीये का, ज्यावेळेस आपण सुरुवात करत असतो त्यावेळेस बऱ्याच अडचणींना पण तोंड द्यायला लागतं. आता अडचणी तर आल्यातच भरपूर पहिल्यापासून. पण आता ही कसं नाद आहे आपल्याला, आपल्याकडे गाय आहेत वगैरे सगळं आहे. पण आता अडचणी आल्या तरी आता देवापासून सुरुवात केली, देवाचा आशीर्वाद घेतलाय आपण, त्यामुळे पुढच्या अडचणी ही देव दूर करणारच 100% हे आपल्याला माहिती आहे. आता एखादा नवीन जर बैलगाडा मालक जर ते घेणार असला तर त्याने कसं त्याचा उपयोग करावा त्या खाद्याचा. आता त्यात आपण काय एक बॅगेत ते गुळाची ढेप येते, ते चारताना आता एखादं वासरू असलं, वासराला आपण पहिल्यांदा ते म्हणजे गुळाचं पाणी करायचं थोडस, त्यात एक 15-20 मिनिटं भिजत घालायचं आणि ते ठेवायचं, ते खातेत बरोबर, काय विषय येत नाही. बाकी अजून वेगवेगळे त्यांनी तर सांगितलं, तुम्हाला काय वेगळी वैशिष्ट्य जाणवलं? कारण आता 5-6 महिने झाले आपल्या घरच्या वासरांना बैलांना खाद्य चालू. जे आता त्यांनी सांगितलंच की बाबा बैलाची तब्येत तयार होते किंवा म्हणजे चमक येते बैलावर, त्याच्यापेक्षा वेगळं म्हणजे बैलाच्या तोंडाला फेस येते, लाळ येते, ती येत नाही. परत दमा वाढतो, म्हणजे स्पीडला फरक पडतो, रग येते बैलात. मित्रांनो बघा, चांगलं प्रोडक्ट आहे, तुम्ही वापरू शकता. आणि लक्षापासून सुरुवात केलेली आहे म्हणल्यानंतर सगळ्यांनी घ्यावं आणि त्यांना प्रतिसाद द्यावा. तर आज लक्षाकडे येतो, आज लक्षाला भेटला. किती वेळा इथं फर्स्ट टाइम आला का? हो, फर्स्ट टाइम, पहिल्यांदाच आज लक्षाला भेटला. कसं वाटलं आज अहो देवाचं दर्शन म्हणजे एवढे दिवस लहानपणापासून मी ह्यातच आहे. पहिल्यांदा बघितलं होतं लक्षाला, असं पळताना वगैरे बघितलंय, पण एवढं कधी आपण इथं आलो किंवा आता इथे आलो दर्शन वगैरे घेतलेलं आहे, भारी वाटलं. पहिल्यापासून त्यात नादात आहे, पण पहिल्यांदाच आज एवढं जवळ यायला भेटलंय लक्ष. मित्रांनो ती पण सहकार्य त्यांनी लक्षाला पाहिजेलं आहे. लक्षा ज्यावेळेस जवानीत पळायला तुम्ही मागे सांगितलं की एवढं वय असेल एवढा अंदाज कारण बघितलाय बैल कुठं कसा पळायचा मैदानात तो. कारण सगळ्या आता बऱ्याच मुलाखत झाले, लक्षाचं सगळं हिस्ट्री सगळ्यांना माहित आहे. तुम्ही पाहिलेला क्षण लक्षा पळायचा, लक्ष स्पीड ही कुठल्याच बैलगाडी क्षेत्रात म्हणजे कोणी सांगत क्षेत्रात स्पीड, म्हणजे ज्यानं पाहिलाय तो सांगत लक्ष स्पीड काय होते. मोठा लक्ष आणि छोटा लक्ष ही गाडी तुफान पळाली. ज्यावेळी 300-400 फूट गाड्या पाठीमाग असायच्या सोलापासून, त्यावेळी या गाडीने निकाल घेतलेला असायचा. एवढं स्पीड गाडीला. काय वेळी निम्मत गाड्या होत्या, 500 फुटा गाड्या असायच्या, त्यावेळी ही गाडी 1000 फुटावर असायची. एवढं स्पीड ह्या गाडीला लागली. आत्ताच्या बैलगाडीत बैल भरपूर पळते, पण हे स्पीड आत्ताच्या बैलात नाही आहे. पण भरपूर पळतेत का पळतेत, भरपूर देव आहे, भरपूर देव, पण हा बैल नंतर होणे नाही, याची कोणासोबत हे करून चालणार नाही. त्याचं वैशिष्ट्य काय जाणवलं? आता बरीच बैलगाड्या क्षेत्रात आता पण टॉपला आहेत, बरीच नाव आहेत, बकासूर आहे, मथुर आहे, सोन्या झाला आता रिटायर, किंवा अजून बरीच बैल आहेत ती टॉपची. ह्याचं काय त्यावेळेस वैशिष्ट्य जाणवलं? त्यावेळेस काय होतं, सोशल मीडिया नव्हता, लाईव्ह कुठं नव्हतं, नाहीतर आणि त्यावेळी बक्षीस सुद्धा एवढी नव्हती, रेकॉर्ड नाही कुठं झालं, बरोबर रेकॉर्ड झालं नाही. त्यामुळं बैल, पण ज्यानं पाहिलाय त्याला माहित आहे हा देव आहे. बघा मित्रांनो, त्यावेळी त्यांनी त्याच्या शर्यती बघितलेल्या आहेत. आता ही गर्दी जमा होती त्यासाठी, बरीच लोक येतात, हार घालतात, त्याचा सत्कार करतात, त्याचं दर्शन घेतात. म्हणजे त्याचा विक्रम काय असेल त्यावेळी, ज्यावेळेस ते डोळ्याने त्यांनी क्षण बघितला असेल, मीही त्याचा क्षण बघितलाय. त्या शेडजींच्याकडे द्या. शेडजी काय सांगताल, त्या सोबत बसला आता तुम्ही, कसं वाटतंय? कारण ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस मला एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटली लक्षाकडून. प्रसन्न वाटतं इथं. त्यावेळेस बघितलेला का तुम्ही लक्षाला? नव्हतं त्यावेळेस. म्हणजे तुम्ही नंतर नादात पडला तुमच्या सहकार्याने? लक्षाला बघितलं नव्हतं, फक्त लक्षाबद्दल आपण ऐकून होतो. लक्षा म्हणजे एक बैलगाडी क्षेत्रावर अधिराज्य गाजवलेला नंदी आहे, आणि त्याला अख्ख्या महाराष्ट्र राज्य आणि हिंदुस्थानात देव ही पदवी त्याच्या त्यानं पळाच्या जोरावर म्हणजे लाभलेली आहे त्याला.
आपण मी डोळ्यानं नाही कधी बघितलं. लक्षाला आजच मी फर्स्ट टाइम आजच बघितलं. मित्रांनो बघा, बऱ्याच त्याच्या आठवणी येते आणि आठवणी आपण बऱ्याच त्याच्या साचवून ठेवलेल्या आहेत, व्हिडिओच्या द्वारे असतील या किंवा भेटून असू द्या. दादा राव, एवढी सगळी गर्दी होत असते, काय होतं माहिती आहे का, माणसाच्या वेगवेगळे विचार असतात सगळ्या माणसाच्या आताच्या कलियुगाच्या काळात. एखादा मालक असेल तर बरीच लोक आहेत, तुम्ही मैदानात जाताय पण आता बरेच दिवस झाले, लहानाचं मोठं तुम्ही आज झालाय. बैलाच्या शेजारी काय काय लोक येऊन देत नाहीत, पण आज तुम्ही असं कधी नाही, जेव्हा पण त्याच्या असेल किंवा आतापर्यंत कधी एखाद्या त्याच्या फॅनला बाबा फोटो काढू नको तो का असलं कधीच झालं नाही. कधीच झालं नाही, पुढे होणार पण नाही. कुणीही सांगावं की लक्षात पळत असताना सुद्धा, आणि इथं आता एवढं पब्लिक जमा होतंय रोज, कुणीही सांगावं की आपण कधी बैलाला हात लावणार कोणाला म्हणलेलं नाही अजिबात. कधीच बैल पळतो तरीही नाही, कधी आम्ही साईडनं कासरं वगैरे बांधलं नाही, ती कधी कुणाला म्हणलं नाही फोटो काढा येऊ नका काय. बैल अड्ड्यात गेला की आम्ही प्रत्येक म्हणजे जेवढे फॅन्स फॉलोअर्स आहेत त्यांच्या हातातच द्यायचो बैल, की घ्या फोटो काढायचं तेवढं काढा. एवढा त्यांचा जीव आहे. माणूस कायसाठी येतो की आपला काहीतरी जीव आहे बैला, म्हणून माणसं येते. आपण त्यांना बोलणं चुकीचं आहे. आता काय होतं माहितीये का, अशी लक्षाला या अवस्थेत बघितलं ना की जी आत्ताची पिढी आहे ना, त्यांना असं वाटतं की लक्ष कुठे आजारी पडलाय. पण मित्रांनो तसं काय नाही, त्याचं वय भरपूर झालेलं आहे, 21-22 वय ओलांडलेलं आहे त्यानं. त्यामुळं शेवट वय झाल्यानंतर माणूस असेल किंवा एखादा मुख्य प्राण्याचं शरीर साथ देत नाही. सगळ्यांना काहीतरी वाटतं वेगळं की नवीन पिढीतल्या माहित नाही, त्यांना लांबून येते, त्यांना वाटतं आजारी झालंय. बैल वयाच्या मानानं त्याचं शरीर साथ देणं झालंय, तरी पण आपण आपल्या जीवापेक्षा त्याला जास्त जपतोय. ह्याच्या जोडीचा एकही बैल राहिलेला नाही छोटा लक्ष सोडला तर, ह्याच्या पैऱ्यातला, आणि ह्याच्या वयाचा बैलच राहिलेला ना आता कुठला. आमची ह्याच्या बरोबरची घरची 2 वासरं आदतला पळत होती, ती पण एक्सपायर झाली. कारण आपण त्याला जीवापासून पहिल्यापासून आदतपणापासून चांगला सांभाळलाय, अजून पण सांभाळतोय आणि तिथनं पुढेही सांभाळणार. आता ती बॅग दिलेली आहे त्यांनी, ती बॅग आता वासरना चारणार की कशी, म्हणजे काय होतं माहिती का, नवीन बऱ्याच तुम्हाला लोक येतात देतात, सगळ्या गोष्टी होतात, कारण नवीन म्हणलं की जरा बदल होत जातो. नाही, त्यांनी एवढ्या म्हणजे आपला विश्वास दाखवून त्यांचा प्रेम दाखवून बैलासाठी दिले, त्यामुळे आपण दुसऱ्या कुठल्या जनावराला चारू शकत नाही, ते फक्त लक्षाला चारणार. बघा मित्रांनो, ह्याला म्हणतात बैलगाडा मालकाचा मोठेपणा, हे फक्त बैलगाडी क्षेत्रातच घडू शकते. आज त्याला मोल नाही, लक्षाला त्याची किंमतच करू शकत नाही, कारण देवाची किंमत कोण करू शकत नाही. त्यांनी सांगितलं एवढ्या प्रेमाने त्यांनी दिलेलं आहे, एवढ्या लांबून येऊन, म्हणजे ते फक्त लक्षासाठी दिलेलं आहे. आणि अजून काय बोलायचं आहे का तुम्हाला, एवढ्या लांब तुम्ही आलाय लक्षासाठी. बघा मित्रांनो, आता काय सगळं झालेलं आहे, कारण त्यांची इच्छाच पूर्ण झाली लक्षाला भेटून. आपण शुभेच्छा करूया की त्यांचं जी प्रोडक्ट आहे त्याला मागणी येईल लक्षाच्या आशीर्वादानं, आणि ईश्वरचरणी ही प्रार्थना करूया की लक्षा कायम असंच प्रेक्षकांच्यासाठी राहील आणि त्याचं नाव अजरामर राहील. धन्यवाद.